गीतेंना फोन केलाय। तर गोकुळ गीते हे मात्र लढण्यावर ठाम होते। मात्र काही वेळापूर्वीच गणेश गीतेने गोकुळ गीते यांच्याशी फोनवरून पुन्हा एकदा संपर्क साधला। त्यावेळेला गोकुळ गीते यांनी आपण तिथे पोहोचतोय असा निरोप त्यांना दिलेला आहे। मात्र आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघी 15 मिनिटं उरलेली आहेत। 3 वाजेपर्यंतची ही मुदत आहे। त्याच्या आधी गणेश गीते आणि गोकुळ गीते हा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतायत का याकडे सर्वांचं लक्ष आहे। काही वेळापूर्वीच रवींद्र चव्हाणांनी गणेश गीते यांना फोन केलेला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आलेली आहे। तर गिरीश महाजन यांनी देखील गोकुळ गीते यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी म्हणून विनंती केली आहे। कालपासून गिरीश महाजन आणि उदय सामंत हे नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत। तर आपला बाप काढला म्हणून अर्ज मागे घेणार नाही असं काही वेळापूर्वी गोकुळ गीते यांनी गणेश गीते यांना म्हटलेलं होतं। त्यानंतर पुन्हा पुन्हा या ठिकाणी गोकुळ गीते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झालाय। त्यात रवींद्र चव्हाण यांनी देखील गणेश गीते यांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे। गणेश गीते आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत। कुणाल दराडे यांनी धमकी दिल्याचं गोकुळ गीते यांनी म्हटलेलं आहे। गोकुळ गीते अद्यापही या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले नाहीत। तर गणेश गीते मात्र आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत। थेट आपण जाऊयात नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, निखिला, आपण बघतोय की नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता गणेश गीते आणि त्यांचे सगळे प्रतिनिधी उपस्थित आहेत। या ठिकाणी गणेश गीते माघार घेत आहेत, उमेदवारी अर्ज आपला मागे घेत आहेत। मात्र दुसरीकडे गोकुळ गीते जे आहेत ते मात्र अद्यापही नॉट रिचेबल आहेत। निलेश बोरा असतील, त्याचप्रमाणे गणेश गीते यांचे बंधू असतील, हे सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी प्रयत्न करतायत की गोकुळ गीते हे या ठिकाणी येतील आणि ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील। मात्र जो गोंधळ आहे, जो सस्पेन्स आहे, तो शेवटच्या मिनिटापर्यंत कायम आहे। अवघे 10 मिनिटं या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत। पुढच्या 10 मिनिटात जर गोकुळ गीते या ठिकाणी आले नाहीत आणि त्यांनी जर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर हा मोठा फटका जो आहे तो शिवसेनेला या ठिकाणी बसेल। कारण शिवसेनेच्या उमेदवारांना थेट गोकुळ गीते यांच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक लढावी लागेल आणि ते त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असणार आहे। आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की नाना गामने आहेत, त्याचप्रमाणे निलेश बोरा आहेत, जे गिरीश महाजन, गणेश गीते यांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत। या सगळ्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या सगळ्या लोकांनी निभावलेली आहे। गणेश गीते यांच्या माघारीसाठी हे सगळे लोक इथे आलेले आहेत। गणेश गीते यांची माघार होतीये, मात्र दुसरीकडे गोकुळ गीते हे अद्याप या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे अगदी शेवटच्या क्षणाला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ट्विस्ट आलेला आहे। गोकुळ गीत्यांचा संपर्क फक्त निलेश बोरा यांच्याशी होतोय। निलेश बोरा आपण दृश्यांमध्ये बघतोय की सातत्यानं प्रयत्न करतायत की गोकुळ गीते जे आहेत त्यांना ते या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न करतायत। नाना गामने हे देखील या ठिकाणी सातत्यानं फोन लावतायत आणि अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत या ठिकाणी गोकुळ गीते इथे पोहोचावेत आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी हे सगळे लोक प्रयत्नशील आहेत। गणेश गीते यांनी काही मिनिटांपूर्वी असं सांगितलं की कुणाल दराडे यांनी काल ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे गोकुळ गीते कुठेतरी नाराज झाले आणि त्या नाराजीमुळे त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलेला आहे। अवघे काही मिनिटं या ठिकाणी माघारीसाठी शिल्लक राहिलेले आहेत। जर आता माघारी गोकुळ गीते यांची झाली नाही तर कालपासून उदय सामंत जे प्रयत्न करतायत, मुख्यमंत्री प्रयत्न करतायत, गिरीश महाजन जे प्रयत्न करतायत, त्या सगळ्या प्रयत्नांवर या ठिकाणी पाणी फिरेल आणि त्यामुळे अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत हे गणेश गीते आणि गिरीश महाजन यांचे जे शिलेदार आहेत ते या ठिकाणी प्रयत्न करतायत की गोकुळ गीते यांनी या ठिकाणी यावं आणि तात्काळ त्यांनी या ठिकाणी आपली उमेदवारी जी आहे ती मागे घ्यावी। अत्यंत कसोटीचा हा काळ जो आहे तो या सगळ्यांसाठी आहे। गेल्या 8 ते 15 दिवसांपासून या संदर्भातल्या बैठका सुरू आहेत। वरिष्ठ नेते नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत, मात्र राज्यभरात एकीकडे कॉम्प्रोमाइज जे आहे ते शिवसेना आणि भाजपमध्ये झालेलं असताना नाशिकमध्ये मात्र अगदी शेवटच्या 10 मिनिटांपर्यंत ही अस्वस्थता जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। हा सस्पेन्स जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। गणेश गीतेंनी आज सकाळीच स्पष्ट केलं की मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे आणि त्यांच्या शब्दाचा मान राखून आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे। आणि निखिला, आपण जर बघितलं तर या ठिकाणी गणेश गीते हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या